गाईज, न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं. ब्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ एवढा काय खास नाहीये. आज शनिवार असल्यामुळे आम्ही थोडं निवांत असतो, नाही तर एवढ्यात माझा मुलगा शाळेत असला असतो, म्हणून थोडं निवांत चाललंय. आता पण चहा बनवूया. जरा चहा बनवते. मला सकाळी उठली थोडं आंघोळ विंघोळ केल्यावर चहा लागतेच मला प्यायला. चहा लागतं कारण दुधाचा नाही पीत मी चहा, काळा चहा पिते. थोडं लागतंच मला याच्यामुळे. आणि काय होतं माहितीये का, एक तुम्हाला मला एक सांगायचंय. सुट्ट्याचा लय प्रॉब्लेम होतो. इतका सुट्टा ना मला कंटाळा आलाय. हे ऑनलाईन केल्यापासून ना लोक पैसे द्यायलाच बंद करतात. नुसतं ऑनलाईन. 10 रुपयाचं जरी काय घ्यायचं असलं तर म्हणतात सुट्टे आणा. 10 रुपये तरी सुट्टे पाहिजे ना माणसांकडे, ते पण नसतात. काय करायचं तेच कळत नाही. आता काय व्हायचं हे देशाचं काय माहिती. सगळंच ऑनलाईन होत झाल्यावर मग खायचं कसं पडलंय माणसांना. काय दिवसाने खायच्या वस्तू काय सांगायचं. मी सकाळी आहे ना आंघोळ केल्यावर थोडं चहा अगोदर प्यायच्या अगोदर आहे ना थोडं मी गरम पाणी पित असते. आता चहा ठेवलाय. स्वयंपाक बिपाक सगळं झालंय. स्वयंपाक करून गेलाय, टिफिन गेलाय, सगळं झालंय. मी किचन वाटा बी सगळं धुतलेलं आहे. हे बघा किचन वाटा सगळं धुतलेलं आहे. आणि हे भांडे घासून ठेवलेले आहे. सगळं क्लीन केल्यानंतर मी चहा पिते. कारण मला असं सगळं पसारा ठेवून आणि मी माझ्या पोटाला खाल्ल्याला मला नाही आवडत ते. म्हणून मी पहिला काय करते, आवरून झाल्यानंतर मग स्वतःकडे मी लक्ष देते. मग आता मी चहा पिणार आहे थोड्या.